15 वर्षांनंतर आशाताईंचा कार्यक्रम, त्यांचं अस्तित्व ठाण्यामध्ये येत आहे. आशाताई 15 वर्ष लागली ठाण्यात यायला, का बरं? आता तुम्हाला थांबवून पहिल्यांदा ठाणेकर मंडळींना माझा खूप प्रेमपूर्वक नमस्कार. ठाणं हे मुंबईपासून खूप दूर आहे, पण आता गडकऱ्यांच्यामुळं फार जवळ झालंय. आता मला येताना कळलं की आपण एका तासात येऊ शकतो. त्यावेळेला 4-4 तास 5-5 तास लागायचे. तुम्हाला कदाचित माहित असेल, ठाण्याला येऊन ठाण्याला वळसा देऊन पुण्याला जावं लागायचं. तिथं मध्ये समुद्र असायचा, वाळू असायची, वाळू काढलेली असायची. त्यावेळेला म्हणजे 1960 साली मी अशी पुण्याला जात होते ठाण्यावरून. त्यावेळेला मला माहित नव्हतं की मी अशी इथं ठाण्यामध्ये येईन. त्यावेळेला मी नवी गायिका होते, सुरुवात केली होती फक्त. मला इथं खूप यावंसं वाटतं, पण कोणी बोलवतच नाही. बोलवलं तर मी, आता जसं यांनी बोलवलं मला तशी मी आले. काही आडेवाडे घेतले नाहीत, काही नाही, आणि तशी मी इथं आले. आणि मला असं वाटतं की मला तुम्हाला बघून खूप आनंद झालाय, कारण डोंबिवलीपर्यंत मी आलेले आहे, ठाण्यापर्यंत नाही आलेले आहे. ठाण्याची लोक गाणं ऐकण्यासाठी मुंबईला येतात. मला एका प्रोग्राममध्ये दादरच्या कोणीतरी असं म्हटलं होतं की आशाबाई 2 वाजलेत, काय हरकत नाही, 3ला आमची ट्रेन आहे, तोपर्यंत चालू द्या तुमचं गाणं, असं मला म्हणाले होते. त्यावरनं तुम्ही इतके दुरून गाणं ऐकायला येत होता. आता तुम्ही तुमचं चालू करा. तुम्हालाच ऐकायला आम्ही आहोत, त्यामुळे तुम्ही जे बोलाल ते आम्हाला सगळं हवंय. मी अगदी लहानपणीपासून जरी सुरुवात करणार नसेल, त्याचे उल्लेख पुस्तकामध्ये आणि तुमच्या अनेक मुलाखतींमध्ये आहेत, तरी सुद्धा तुमच्या बोलण्यामध्ये असं नेहमी येतं की या क्षेत्रामध्ये मला मनानं नव्हतं यायचं, मला ढकलण्यात आलं. लता दीदी उदयाला येत असताना त्यांच्यासमोर उभं राहणं आणि त्यांच्यासारखं न गाणं, घरामध्ये संगीताचं सगळं वातावरण असताना कसं होतं ते वातावरण? लहानपणी वडील गाणं शिकवत होते. अर्थात दीदी माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी, त्यामुळे तिच्यावर जास्त लक्ष. आणि काय झालं, तर माझ्याकडे म्हणजे मी 4 वर्ष लहान होते. मी स्टेजवर आहे. माझ्या कानामध्ये आवाज आला माझ्या नातीचा, तू कशी आहेस? तर हॅलो. त्यामुळं मला काही गाणं शिकता आलं नाही बाबांकडं, पण मी ऐकत होते. नंतर माई आमची म्हणाली की अहो तुम्ही दत्ताला शिकवता आणि ही पोरगी इकडं तिकडं फिरत असते, मीना पण शिकत असते, पण हिचं काही लक्ष नाही दिसत. ते म्हणाले होते की माई, ते माईच म्हणायचे, कारण आम्ही माई म्हणायचं म्हणून. सर्व घरात असंच होतं. बाबा म्हटलं मुलांनी की बाबा आई पण म्हणायला लागते. हळूहळू आई जे म्हणतात ते बाबा बायकोला त्याच नावानं, मुलांच्या नावानं हाक मारतात. तसं माझे वडील म्हणायचे, माई तू चिंता करू नको, ती इथून तिथून नाचते आहे, पण तिचं लक्ष त्या गाण्यात आहे, ती तिचं ऑब्झर्व करते ते गाणं. तर त्यावेळेला माई म्हणाली होती की हे हवं आहे, हिला काही येणार नाही, हिला काही येणार नाही. मी ऐकत होते, पण गाणं कुठेतरी रुजत होतं. शिकण्यापेक्षा ऐकल्याने जास्त लवकर गाणं येतं, किंवा कुठलाही म्हणजे कला, कुठलीही कला
बघायची असते. शिक्षणापेक्षा बघण्यात फार कोणी कसा हात केला तो कळला पाहिजे आपल्याला. कोणी काय तान मारली हे मला कळलं पाहिजे. तर असं मी गाणं शिकत होते. त्याच्यापुढे तुम्ही काय विचारलं होतं? खरं एवढंच विचारलं होतं, पण तुम्ही बोलताय ते खूप छान वाटतंय, त्यामुळे मी काही थांबवलं नाही तुम्हाला. पण आता बोलताना तुम्ही उल्लेख केला हबं म्हणायचं तुम्हाला, तर अशा काही टोपण नावांनी हाका मारायचं का? काय होते, मी लहानपणी फार मस्त होते, म्हणजे अजूनही थोडीशी आहेच, पण स्वभाव कधी बदलत नसतो माणसाचा. फटकळ, मला ना बरोबर जे वाटेल ते करायचं, ऐकायचं नाही कोणाचं, हे माझा स्वभाव होता त्यापासून. त्यामुळे आमच्या घरामध्ये खूप माणसं होती. आमच्याकडे 200 लोक कामाला होते बाबांच्या कंपनीत. तुम्हाला माहीत असं सांगते, आमच्या नाटक कंपनीचं नाव होतं संगीत बलवंत कला मंडळी असं काहीतरी होतं. तर त्या नावाने, म्हणजे वडिलांच्या नावाने नाटक कंपनी चालू केली होती आणि आमची नाटकं व्हायची, मानापमान, रणधुंदरी वगैरे वगैरे. आणि बाबा आमचे त्याच्यामध्ये ॲक्टर पण होते, सिंगर पण होते, आणि मुळात म्हणजे क्लासिकल सिंगर होते. आणि क्लासिकल गाणं ते गायचे, नाट्यगीत पण गायचे, क्लासिकल गायचे. तर असं आमचं जीवन चाललेलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही शिकत होतो, ॲक्टिंग शिकत होतो, गाणं शिकत होतो. आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये खूप माणसं असायची. एवढं मोठं दुधाचं पातेलं भरलेलं असायचं. ते सकाळी गरम करून त्यात चहा पाणी झाल्यानंतर म्हातारी आजी होती, ती पातेलं खाली काढून ठेवायची. त्यानंतर ते पातेल्याचं दूध थंड झालं की त्याच्यावर एवढी मोठी साय यायची, आणि ती साय सगळी मी एकटी खाऊन द्यायची. साय खायचे, दूध प्यायचे, साय खायचे, दूध प्यायचे. चांगली गुटगुटीत होते, याच्यापेक्षा गोरी पण होते मी. त्यामुळे मला सगळे प्रेम करायचे. तुझ्या गालाला खळ्या पडतात चांगल्या असं म्हणून लता मला, दीदी मला उचलायची. आम्ही त्यावेळेला लताच म्हणायचो. हा दीदी हा शब्द हिंदीचा आहे, आपल्याकडे ताई वगैरे म्हणतो. दीदी मला उचलायची आणि कडेवर घ्यायची आणि खूप प्रेम करायची. आणि तिला सगळेच मला प्रेम करायचे. बाकीच्या सगळ्या घरामध्ये लुकड्या होत्या, ते सगळे तिखट आणि भाकरी वगैरे असं काहीतरी खायच्या, पण मी फक्त दुधावर वाढलेले. मऊ मखमली आवाजाचं रहस्य कदाचित तिथून. आणि काय की घरामध्ये मला कोणी काही बोलायचं नाही. वडिलांची ताकीद होती. त्या माझ्या हब्याला कोणी काही बोलू नका रे. हबं, पैलवान, पठाण ही माझी 3 नावं होती. पठाण पहिलं, पैलवान आणि हबं. सगळ्या गोष्टींना मी पुढं व्हायचे कामाला. आणि काम करण्याची हिंमत, काम करण्याची आवड, कुठलंही काम असो ते करत राहायचं सातत्याने, हा माझा स्वभावच आहे. आणि आवाजाचं काय म्हणाला तुम्ही? नाही, ते मलाई खायचाच म्हणाला तुम्ही, साय. पण हबंचा आता साय म्हटलं की लोक घाबरतात. आता साय येतच नाही म्हणा अमूलच्या दुधावर. कुठे साय येते आता? ती साय गेली, संपली त्यावेळची. दूध पण त्यावेळचं संपलं. ताजं दूध काढून, धारीचं दूध ग्लास भरून प्यालं की गटागटा गरम गरम दूध, ती मजाच वेगळी. त्यामुळं मला असं वाटतं की आज मी 92 वर्षाची आहे, त्या साईनं आणि दुधामुळेच नाही. ते तुम्ही सांगताय म्हणून आम्ही विश्वास ठेवतोय. अदरवाईज 92 वर्षाचं एकही लक्षण तुमच्यामध्ये आम्हाला काही आढळत नाहीये. वय वर्ष 9 ते वय वर्ष 92 मध्ये 12,000च्या वर गाणी, कितीतरी संगीतकारांबरोबर काम, इतकं सगळं म्हटल्यानंतर 92 हे वय तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला चालेल, कारण तुम्ही इतकं काम करून ठेवलंय त्याला कदाचित. तुम्हाला आता सांगायला अभिमान वाटतो. पण हबचा अर्थ काय हो? हबं, हबचा अर्थ मूर्ख. मूर्ख. ती मूर्ख. आणि काय करायचे घरात दीदी वगैरे, मीनाताई, उषा वगैरे सगळे काय फुटलं अशासाठी फुटलं. ते म्हणायचे जाऊन दे, काही कोणाला बोलायचं नाही.
तिला कोणी काही बोलायचं नाही, बस एवढंच होतं. तुम्ही 15-16 वर्षांच्या असताना तेव्हा म्हणजे शंकरराव व्यास काहीतरी तुमची परीक्षा घ्यायला आले होते. हो. चर्नी रोडला नवरंग नागपूरकर यांचा गाण्याचा क्लास होता. त्या गाण्याच्या क्लासला मी 5 रुपये महिना देऊन तिथं जायचे. 5 रुपये महिना गाणं शिकायला, महिनाभर गाणं शिकायला मी तिथं गाणं शिकायला जायचे. त्यावेळेला मी बरेच परीक्षा आली आणि परीक्षेला शंकरराव नारायणराव व्यास म्हणून तुम्हाला माहीत असतील, मोठे गाणारे होते. त्यांची पुस्तकं अजूनपर्यंत व्यास विद्यालयामध्ये त्यांची पुस्तकं असतात आणि अजून माझ्याकडे त्यांची पुस्तकं आहेत. ती मी अशी ठेवलेली आहेत ती सगळी. तर माझी परीक्षा होती पहिल्या परीक्षेला मी बसले होते आणि शंकरराव तिथं आले. सफेद केस, माझ्यासोबत सफेद पातळ धोतर आणि शर्ट आणि कोट आणि सफेद केस आणि असे पाय असे करून असे करत बसले होते. मी त्यांच्यासोबत तंबोरा लावला, गायला सुरुवात केली. तुम जागो मोहन प्यारे, तुम जागो मोहन प्यारे, सावरी सूरत तुरी मन रे झारे, सुंदर श्याम हमारे, तुम जागो बस काय गाऊ नकोस. मी घाबरले, अंगात थरथर झालं माझ्या. म्हटलं मी नापास झाले गो. तू नापास नाही झालीस, तुझा पहिला नंबर आहे. म्हटलं आवडायची चेष्टा करताय तुम्ही. मी अजून पेपर लिहिला नाही, अंतरा पण ऐकवला नाही, तान म्हटली नाही, काय केलं नाही. तुला त्याची गरज नाही आहे, या क्लासला यायची तुला गरज नाही. मग म्हटलं मी काय करू. माझ्या घरी म्हणजे व्यास त्यांचं घर दादरला होतं. म्हणजे मोठी चाळ होती. त्याच्यामध्ये सगळे गाणारे होते. नारायणराव होते, शंकरराव होते, त्यांचे भाचे वगैरे होते. त्यांच्या घरामध्ये त्यांची बायको, मुलं. ते म्हणाले तू तिकडे ये आणि मी तुला उद्यापासून माझ्या फिल्ममध्ये गायलाच गाणी देतो. अशी माझी गाण्याची सुरुवात झाली. ती अजून थांबलेली नाही आहे. 82 वर्ष झाली. 10 वर्षाचे असताना मी पहिलं गाणं गायले. त्यानंतर जे गाते आहे ते आत्तापर्यंत गाते आहे. आज प्रोग्राम करते, रेकॉर्डिंग पण करते. आणि मला जर काम नसलं तर मी जगू शकणार नाही. मी माझ्या मुलाला सांगितलं, म्हटलं तू प्रोग्राम नाही केलेस तर लवकर मी म्हातारी मी जाईन. मी जोपर्यंत गाते तोपर्यंतच मी जिवंत आहे. माझा आवाज आहे तोपर्यंत मी जिवंत. अशा काही कार्यक्रम राजकारण्यांचा नसला तरी राजकारणी लोकांनी आयोजित केलेला आहे. तुमच्या आयुष्यात राजकारण काही तुम्हाला नवीन नाही. राजकारणाला आयुष्यातल्या तुम्ही कशा सामोऱ्या गेलात आणि त्यानंतर त्या अनुषंगानं अजून 2 प्रश्न विचारेन मी. आयुष्यातल्या राजकारणाला तुम्ही कशा सामोऱ्या गेलात? आयुष्याच्या राजकारणाला भयंकर होतं. आणि माझ्या घरातल्या राजकारणापेक्षा इंडस्ट्रीचं राजकारण फार होतं. इंडस्ट्रीमध्ये असलेल्या बायका, काही लोक, काही ते नवीन माणसाला चान्स देत नाहीत, त्यांना बरं वागवत नाही किंवा काय. पण माझ्या बाबतीत फार कमी हे झालं. कारण मी मेहनती होते, टाईमसर होते. 7 वाजता 7 वाजता पोहोचायचे. मांडी घालून बसले की किती वेळ तरी त्यांनी गायला लावलं तरी मी गायचे. रेकॉर्डिंगमध्ये किती वेळ झाला तरी मी कधी म्हटलं नाही की वेळ झाला, मला भूक लागली किंवा काय झालं. काही नाही. काम म्हणजे काम. कामाला गेल्यानंतर इकडं तिकडं बघायचंच नाही आणि आपला घरचा विचार पण करायचा नाही. हा माईक आहे, हा आपला देव आहे, त्याच्यासमोर आपण गातो.
असं मी करते. त्यानंतर माझ्या विरुद्ध पुष्कळ लोक उभे राहिले होते, पण मी काम संपवलं की पर्स उचलायची घरी निघून जायचं. आपण कुणाच्या भानगडीत पडायचं नाही, कुणाला काही विचारायचं नाही, कोण तो काय बोलायचंच नाही, निघून जायचं. सगळ्यात गोष्ट चांगली असते की आपण दुसऱ्याला एनर्जी देऊ नये. एनर्जी दिली की तो बोलायला लागतो, मग आपण बोलतो, मग त्या एनर्जीला फायदा नसतो. आपण एनर्जी द्यायचीच नाही लोकांना. तर यांना देणार आहे मी पण. भले भले फिलॉसॉफिकल लोक ज्या ज्या गोष्टी सांगत असतील, सेशन्सचे पैसे घेऊन त्या त्यांच्या बोलण्यात किती सहज येतात बघा. अच्छा, ते राजकारणाचा विषय निघालाय. राजकारणातल्या तुमच्या आवडत्या व्यक्ती कोण? तुम्हाला सांगते, मला मोदी साहेब फार आवडतात. ते आवडतात का माहिती का? ते सकाळी पहाटे उठतात, योगा करतात, कामाला लागतात, दुसऱ्या कुठल्या व्यक्तीविषयी काही बोलत नाही. त्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, दुसऱ्या पार्टीला, त्याच्या विरुद्ध पार्टीला, त्या पार्टीने शिव्या घातल्या तरी अजून मी रोज सुबह नवभारत बघत असते, वाचत ते भारत बघत असते टीव्हीवर. त्याच्यामध्ये अजून मला त्यांनी कधी नाव पण घेतलेलं नाही त्या व्यक्तीचं, पण त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि महोदय वगैरे असं शब्द वापरून, कुमार असा शब्द वापरून, प्रिन्स असे शब्द, पण त्यांना कधी त्यांनी शिव्या घातल्या नाहीत, वाईट शब्द बोलले नाहीत. इतका सभ्यतेनं त्यांचं भाषण असतं. मला ते खूप वेळा भेटलेले आहेत आणि मला त्यांनी एकदा सांगितलं होतं की आप कुछ मत चिंता कीजिए, आप जब चाहे मुझसे बात कर सकते. ठीक है, मैंने कहा मुझे क्या बात करनी, मुझे कुछ बात नहीं करनी. लेकिन उन्होंने ये भी कहा कि मैं एक चेहरा जब देखता हूँ तो कभी भूलता नहीं हूँ. तो मैंने दिल में सोचा कि करोड़ों लोगों को ये कैसे याद रखते होंगे. मुझे ये लगा कि जो बात करते हैं उनसे, उनको वो याद रखते होंगे. दूसरे पसंद है मुझे योगी राज. योगीराज मध्ये मला माझी प्रतिमा दिसते. म्हणजे योगीमध्ये जसं हिंमत आहे, ताकद आहे, स्पष्ट बोलण्याची तयारी आहे. काय होईल त्याचा विचार न करणं, नंतर विचार करूया आपण त्याचं काय होईल सांगायचं. म्हणजे मला योगी फार आवडतात. मला कधी भेटणार नाही, तुला काही नाही, माझं काही काम नाही कोणाकडं, कारण मी राजकारणात नाही आहे. त्याच्यामुळे मला बाळ ठाकरे फार आवडतात. बाळ ठाकरेंचा माझा असे संबंध होते. ए आशा, काय करतेस का तू? म्हटलं रेकॉर्डिंग संपलंय बाळासाहेब, आता काय करणार तू? नाही, जेवायचंय मला घरी, इकडे ये, असंच बोलायचं. इकडे ये, मग आपण तिकडे जायचं. हां, काय म्हणते तू, काय खायचंय का तुला? नाही मला खायचं, चहा द्या बस. हां, मग बोललं तर काय? अहो ते वाटलं ना, ऐकू बघू मला ते नाट्यगीत कोणी आजकाल गाते यायला. मग त्यांचं ऐकत बसायचं. मग त्यांना एखादं गाणं बाबांचं ऐकवायचं, काय थोडंसं ऐकवायचं. हां, आता जातो मला बोलवलं परत. बाळासाहेब तुम्ही केव्हा कुठेही बोलवता, काय वेळ असला तर यायचं, नाही म्हटलं तर नाही म्हणून सांगायचं. बरं, मला त्यांनी पहिल्यांदा ज्यावेळेला बोलवलं ऑफिसमध्ये, त्यावेळेला ते मला म्हणाले की त्यांची माणसं आली की बाळ ठाकरेंनी नवीन शिवसेना उघडली, तुम्ही त्याच्यात वेळ तुमचा वेळ आहे ना तुम्हाला? तर बाळासाहेबांनी मला बोलवलं आणि मी सांगितलं कोण बाळ ठाकरे? म्हटलं मला यायचं नाही, मी येणार नाही.
आणि त्यावेळेला तरुण आणि एकदम सन्नाट्यामध्ये. तर दुसरं बोलवणं आलं, बाळासाहेबांनी तुम्हाला बोलवलंय. तिसरं बोलवणं आलं, बाळासाहेबांनी बोलवलंय. मी येणार नाही, सांगा तुमच्या बाळासाहेबांना. शेवटी 4 माणसं आली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आला नाही आलात, आम्ही उचलून न्यायचं तुम्हाला. उचलून न्यायचं म्हटल्यानंतर मी उभी राहिले. म्हटलं हा हा चला मी येते तुमच्याबरोबर. मग मी जाऊन त्या ऑफिसमध्ये बसले. छोटं ऑफिस होतं पहिलं बाळासाहेबांच्या. मी अशी बसले, इकडं मान करून. बाळासाहेब तिकडं होते, इकडं पण मान. तर ते हसत होते. हसताय काय म्हटलं. मी अजून हसताय काय, आम्हाला कशाला तुम्ही बोलवलं. काय आहे ना, शिवाजी भोसलेंना बाहेर गडीतून काढण्यासाठी काहीतरी इलाज करावाच लागला मला. म्हणजे मला त्यांनी इतका मान दिला की भोसलेंना गडीतून त्यांच्या काढून आणायसाठी 4 माणसं पाठवली. तेव्हापासून आमची दोस्ती झाली. मी हसायला लागले म्हणजे काय काम आहे बाळासाहेब बोला. आणि बाळासाहेबांची दोस्ती अशीच माझी शेवटपर्यंत होती, त्यांच्या शेवटच्या ह्याच्याप्रमाणे पर्यंत. म्हणून मला ते फार आवडतात. आजच्या काळातली राजकारणी तरुण बाळासाहेबांचीच छाप असलेले. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही, आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवली. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यावेळेला सगळंच काही निवडलं होतं, म्हणजे हे झालं होतं. त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि त्यात तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही ऐकत असाल माझं भाषण, नसत ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते की शतायुषी व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्यानं कोणीही कधीही संपत नाही. याच्याहून मोठ्या शुभेच्छा शिंदे साहेबांसाठी पण काय असतील आणि त्या त्यांच्यापर्यंत 100% पोहोचतीलच. हे त्यांचं गिफ्ट झालं. पण जेव्हा तुम्हाला शिंदे साहेब प्रत्यक्षात भेटले होते तेव्हा तुम्ही त्यांना मला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये कधी मिळतील असं विचारलं होतं ना. नाही, मी असं बोलले होते. बाळासाहेब आपले शिंदे साहेब पण होते, फडणवीस साहेब पण होते, मोदी साहेब पण होते आणि बरेचसेच त्यावेळेला असणारी तिथं मंडळी होती. त्यावेळेला मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही आता जे 1500 ना 1500 रुपये तुम्ही जे आता भगिनींना दिले, जर तुम्ही 50 किंवा 60 साली दिले असते, 40 साली दिले असते तर मी पण 2 वेळा जेवले असते. कारण मी 1 वेळा जेवत होते त्यावेळेला. माझं लग्न झालं होतं, गरिबी होती आणि त्यावेळेला मी नवऱ्यासाठी जेवण करून ठेवत होते आणि मी दुपारी जेवत नव्हते आणि तसेच त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर जेवत होते. तर ते जेवण जेवत होते माझ्या 15 रुपयात झालं असतं ना 1500 रुपयामध्ये. पण त्यावेळेला हे नव्हते ना, त्यावेळेला ते कोणीतरी होते. किती भयंकर त्रास देत होते ते लोक. पण किती मोठी गोष्ट आहे आज आशाताईंनी जो मुद्दा काढला आता बोलता बोलता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 1500 ही अमाऊंट सुरुवातीला अनेकांना असं झालं की इतकी छोटी अमाऊंटने काय होणार आहे. पण कित्येक घरांमध्ये जी चूल पेटते त्या घरांचा जो उद्धार झालाय तो या लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या या
अल्पशा का वाटेना पण या मोठ्या रकमेमुळे आणि शिंदे साहेबांच्या या इनिशिएटिव्हमुळे पुढाकारामुळे झालाय, त्यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सांगतो. राजकारणातल्या व्यक्तींबद्दल आपण बोलू. राज ठाकरे मला फार आवडतो. तुम्हाला पण आवडतो? खरं सांगायचं, राज ठाकरे मजेशीर चीज आहे. स्पष्ट बोलणं, बाळासाहेबांसारखा धारदार आवाज, आणि त्यांचं बोलणं, आणि त्यांचा चेहरा, आणि त्यांचं कुंकू, मला सगळंच त्यांचं आवडतं. त्यामुळं माझी त्यांची मैत्री चांगली आहे. कधीतरी मला ते सीकेपी लोकांची झिंग्याची खिचडी पाठवून देतात, कधीतरी मला माशाची आमटी पाठवून देतात, आणि फार चांगलं आहे त्यांचं माझं. त्यामुळे मला ते फार आवडतात. राजसाहेबांसमोर मी सगळ्यांनाच असं मांजर झालेलं आम्ही बघतो, कारण त्यांचा दराराच आदरयुक्त दरारा असा आहे. दराराच आहे तो. पण तुम्ही दटावू पण शकता ना त्यांना. काही असे प्रसंग होते सहज गमतीत, मैत्री खातर, प्रेमा खातर दटावलंय? नाही नाही, ते आता मला दोन काहीतरी बोलतील ते लगेच सांगणार, अशा बाई असा बोलला तुम्ही, असं लगेच बोलणार. नकोच, मग मी विचारलं म्हणून माझ्यावर परत काहीतरी. पण राजकारणात व्यतिरिक्त कुठल्या व्यक्ती आवडतात तुम्हाला? आपल्या बोलण्यामध्ये काही उल्लेख आले होते तुमच्या, वीर सावरकर, विवेकानंद. तुम्ही म्हणाला की आजकालचे कोण, त्यावेळेला मी तुम्हाला सावरकर बोलणार होते, पण त्यातच विसरले. आता सांगितलं तरी. सावरकर मी त्यांना भेटलेले आहे, आणि अतिशय आदरणीय व्यक्ती. मी माझं नशीब थोर की मी त्यांना भेटले. आज कोणी भेटू शकत नाही, ते नाहीच आहेत. त्यांनी त्रास जो सहन केला देशासाठी, तो आपण वाचलेला आहे, बघितलेला पण आहे, आणि मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. विवेकानंदाविषयी फार आदर आहे. असे लोक जे होऊन गेले, वल्लभभाई पटेल, फार आदर आहे. तुम्हाला गंमत सांगते, मी महात्मा गांधींना बोलताना ऐकलेलं आहे लाईव्ह. महात्मा गांधी आणि सगळे लोक, नायडू, सरोजिनी नायडू, जयप्रकाश नारायण, पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे वगैरे वगैरे, सगळ्यांची मीटिंग होती शिवाजी पार्कला. त्यावेळेला मी 10 वर्षाचे होते, बॉम्बेत नवीनच आले होते, आणि मी उतरून माझ्या त्या घरातून, विनायकरावांच्या घरातून उतरून अशी निघून गेले की एवढी लाखो गर्दी जमली आहे, आणि त्यांच्यात घुसून चालत निघून गेले. अशी माझी सवयच आहे. आणि मी हरवले मी, आणि कठड्यावर बसून शिवाजी पार्कला रडत होते, माझं घर कुठे आहे, आता मी कुठे जाऊ, माझं घर कुठे आहे. एक माणूस आला, म्हटलं तू कुठच्या घरात राहते? म्हटलं मातोश्री. म्हणजे तुझ्यासमोरच घर आहे ते, मातोश्री घर तिथंच आहे. आणि बघितलं मी मातोश्री, मग मी तिथे गेलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला मी महात्मा गांधींना बघितलेलं आहे, आजच्या कुठल्याही पिढीनं बघितलेलं नाही. आता आपण थोडंसं संगीताकडे येऊया. मला माहितीये सगळ्यांना त्याबद्दल ऐकायची खूप इच्छा आहे. अनेक संगीतकारांबरोबर आपण काम केलंय, अनेकांना उभं केलंय संगीतकार म्हणून. कित्येक गाणी आहेत, कित्येक आठवणी असतील. सगळंच कव्हर करणं आज कठीण आहे, पण मी असा प्रयत्न करतो की काही संगीतकारांची, मोजके संगीतकारांची मी नावं घेतो, त्यांच्याबरोबरची एखादी आठवण, एखादा गाण्याचा प्रसंग जर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला मिळाला तर फार आवडेल. सुरुवात करूया घरूनच. पंडित हृदयनाथ मंगेशकर. दोन्ही, कारण तुमच्या बोलण्यात असं नेहमी येतं की त्यांच्या चाली फार अवघड असतात. तुम्हाला आणि दिदींना बोलवलं की पहिल्यांदा तुम्हाला असं वाटायचं की आता बापरे, आता काय अवघड करून ठेवलंय. बाळासाहेबांची गाणी खूपच अवघड असतात. ऐकायला सोपी असतात, पण म्हणायला फार अवघड असतात. कारण त्याचं शब्दाप्रमाणे गाणं असतं, शब्दाला धरून असतं. उलटून पहाट गेली, उलटून उलटून पहाट आली, कशी उलटून पहाट आली, हे शब्द जे आहेत भटांचे, त्यांना त्यांनी तसेच
ते उलटून, हा उलटून राहता आली, कसं सुरात कसं सांगतो तो की उलटून, आता उलटली बघा ना, उलटून असं नाही म्हटलेलं, उलटून ही काम फार अवघड आहे, फार अवघड. उलटून रात गेली, कळले कळले मला नके, निसटून रात गेली, निसटून रात गेली. हे शब्दच आहेत ना, या शब्दांप्रमाणे तो सूर बसवतो आणि त्याचा हिशोब नाही आहे की तो किती वर जाईल आणि तो काय काना म्हणेल आणि त्याच्यासारखंच यायला पाहिजे आणि तो गातो छान, त्यामुळे त्याच्यासारखंच गायला आम्हाला खूप त्रास होतो. तुम्ही एक हॉस्पिटल मधला प्रसंग बोलता बोलता सांगितला की किती त्यांचं लक्ष असतं, तो सांगा ना. तो आज आजारी आहे, आज थोड्या दिवसापासून, दिदी गेल्यापासून त्यानं पोटकून अंग टाकलं आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये होता, तर ICU मध्ये होता. मी गेले तिथं त्याला बघायला, त्यानं मला थांबवून ठेवलं बराच वेळा डॉक्टरांनी, दुसरीकडे तिसरीकडे नेलं आणि त्याला चांगल्या खोलीत आणून झोपवलं, कारण त्याला बघा नको होतं की मी ICU मध्ये जावं म्हणून, कारण आम्ही बहिणी त्याच्यापेक्षा मोठ्या होतो, 4 वर्ष मी त्याच्यापेक्षा मोठी आहे. तर त्याला माहित आहे की आम्ही सगळेच म्हातारे आहोत, सगळ्या बहिणी म्हाताऱ्या आहेत. तर त्यांनी सांगितलं की तिला आणू नका इकडं, तिला खोलीमध्ये. तर मी त्याच्याकडे जाऊन, काय करतोयस तू, खातोस की नाही, जेवतो की नाही, असा काय पडलायस तू, मंगेशकर असे थोडी पडलेले असतात, असं तसं मी त्याला भाषण केलं. आणि मी त्याच्यासमोर म्हटलं की कुठलं तरी गाणं म्हणायचं म्हणून म्हटलं मी, काय गाणं होतं ते, आता मनाचा दगड घेतो कणत उषाला. त्यानं मला सांगितलं तुझी तान चुकली बरं का, तेवढ्या आजारात त्यानं सांगितलं. म्हटलं तू म्हणून दाखव ना. त्यानं तसंही म्हणून दाखवलं की उषा ला ला, नाही अशी तान नाही बाळ ला. मी म्युझिक डायरेक्टर असल्यामुळं माझी तान आणखी वेगळी वेगळी होत जाते, पण तू मी शिकवलेली तर तू म्हटली नाहीस, असं त्याचं गाणं आहे. आणि अजूनही त्याला त्या गाण्यामध्ये म्हणावं असं वाटतं. आणि मी गेले की मी म्हणत नाही तू आजारी, तू कधी राहणार, या सगळ्या लोकांची सवय असते, आजाराच्याकडे गेले की मग रडायचं. तर मला तसं बरं वाटत नाही. मी आजारी माणसाजवळ हसत गात बोलत अशी जाते, डान्स पण करते कधी कधी. आणि आणि असं असलं पाहिजे ना, त्या माणसाला वाटलं पाहिजे की मी बरा व्हावा आणि त्याचं वाटलं पाहिजे. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी, लगेच तो चूक काढतो. केव्हा तरी पहाट, अशी चूक काढतो आणि मी त्याच्यासोबत गात बसते आणि तो चुका काढत राहतो आणि मला आनंद होतो की तो अजून गातोय, अजून गातोय, मला आनंद होतो. मंगेशकर घराण्याचे आम्हा सगळ्यांवर अनंत उपकार आहेत, त्यामुळे आम्हा सगळ्यांचं प्रेम, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठांचे आशीर्वाद, शुभेच्छा या त्यांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी आहेतच. लवकर बरे होऊन त्यांचे एकत्रित आपल्याला इथे मुलाखतीचे कार्यक्रम करता यावेत अशीच मी आशा व्यक्त करतो. त्यानंतर सुधीर फडके बाबूजी. फडके साहेब कोल्हापूरचे ब्राह्मण होते. ते कटकोर ब्राह्मण, भटकळ ब्राह्मण,
असा ब्राह्मण कोणी बघितला नाही. फटकळ ब्राह्मण आणि देशप्रेमी ब्राह्मण, अतिशय देशाचं प्रेम, भारत मातेचं प्रेम. त्यांनी एकदा मला रेकॉर्डिंग मध्ये गाणं चालू होतं आमचं, बॉम्बे लॅब म्हणून स्टुडिओ होता, आणि तिकडे ते गेले एकदम धावत आणि मला बोलवलं की आशाबाई इकडे या, आशाबाई इकडे या, तुमच्याकडे काही पैसे आहेत का? म्हटलं अजून गाणं तर झालं नाही, अजून पैसे नाही आलेले, पण माझ्याकडे पैसे आहेत, मी ठेवायचे पैसे. म्हटलं पर्स मी उघडली, म्हटलं तुम्ही घ्या. जेवढे पैसे होते, किती होते मला माहित नाही आता, तेवढे त्यांनी पैसे घेतले. मी म्हटलं काय करताय तुम्ही? ते म्हणाले मी गोव्याला, कुठलं ते गाव आहे ते सोडवणूक केली होती आपण गोव्याची, दादरा, दादरा काहीतरी गाव आहे, तिकडे ते लढाईला गेले होते. त्यांनी पैसे घेतले आणि तिकडे ते लढायला गेले होते. असा म्युझिक डायरेक्टर पहिलाच मी बघितला की गाणं सोडून लढायला जातो. आणि त्यांचं गाणं पण अतिशय सुरेख, शब्दाची ठेवण, म्हणजे आता शिकलेले होते, ब्राह्मण होते, त्यांना हे म्हणायचं असं त्यांना व्हायचं नाही. कोल्हापुरी होते ते, कोल्हापुरी भाषा येत नव्हती त्यांना, म्हणजे ब्राह्मणी भाषा येत होती. आता काय राव कुठे चाललाय असं बोलायचं नाही, कुठं चाललात आशाबाई असं बोलायचं. त्यांचं गाणं शिकताना अतिशय लक्ष देऊन ऐकावं लागायचं आणि अतिशय आपल्या सगळ्या बुद्धीला पकडून ठेवावं लागायचं की इकडे तिकडे काही उपयोग नाही. त्यांचं गाणं आता कुठलं सांगू तुम्हाला, नाच नाचुनी अति मी थकले, थकले रे नंदलाला, थकले रे नंद. असं म्हटलं की नाच नाचुनी अति मी थकले, हे असं म्हणू नका आशाबाई. नाच नाचुनी अति मी थकले, असं त्यांचं गाणं असं होतं. आता याच्यामध्ये आणखीन एका गाणं मी तुम्हाला सांगते की का हो दुरावा, का हो, आता सरळ गाणं आहे, का हो दुरावा, का हो अबोला, अपराध माझा असा काय झाला. त्यांनी सांगितलं का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. नाही, मी वाट बघत होतो अजून काही येतंय की काय, पण असं शब्दांवर प्रचंड जोर देऊन त्यांना हवं तसंच काढून घ्यायचं ना. शब्दांना अतिशय प्राधान्य द्यायचं, तानेला प्राधान्य द्यायचं आणि त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे हे पण ते बघायचे की भावना आहे की नाही. आणि काही वेळेला लोक त्यांच्याकडे यायचे आणि मग ते गायन लावायचे शेवटच्या दिवसामध्ये. म्हणजे एक गाणं होतं कुठलं तरी, तर ते त्यांनी माणसांनी सरळ म्हटलं, तर मी त्याला सांगितलं तू असं नको करूस, फडके साहेबांची ही स्टाईल आहे. तर त्यांनी काय ते ऐकलं नाही, ते गायले. फक्त ते माझ्याकडे दुसरे असे बघत राहिले आणि असं केलं की काही अर्थ नाही आता. कारण गाणं शिकण्याची आणि ते तसंच्या तसं करण्याची मनापासून आपल्याला इच्छा पाहिजे, तिची ताकद पाहिजे तेवढी.
आहे ना. त्यांचं एक गाणं आहे जे ऋतू काय म्हणतात गाणं आहे? श्रीधर फडकेंचं नाही, श्रीधरचं नाही, बाबूजींचं गाणं ते आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे, हे गाणं होतं. दुसरं गाणं काय होतं ते 4 रागातलं गाणं होतं ते जीवाला. तुम्हीच म्हणा ना. तुम्ही सुरुवात करून आता एक काम करा, मी दर खेपेला गाणी ऐकवते लोकांना, तुम्ही मला एक गाणं ऐकवा. उभं राहा, 4 काय का उभं राहा, ते गाणं येत असेल. गाणी दुरावा येतं का तुम्हाला? नाही. तुम्ही सुरुवात करून द्या. आय एम शुअर सगळे दम येतं का? देखा भाषा का क्या असर है. दम मारू तर तुम्ही म्हणाल बघू का? हो. दम मारो दम मिट जाए गम, बोलो शुभ शाम, हरे कृष्ण हरे राम. गाणं कुठे आहे? दम. हे सगळ्यांना माहित असतं, पण हिंदी गाण्याचा प्रभाव जास्त आहे ना आजकाल. मराठीवर तेवढंच प्रेम आहे. हिंदीचं प्रेम वेगळंच आहे, पण मराठीबद्दलची आत्मीयता अजून आहे. जीवलगा मी आज गाण्याचा प्रोग्राम करायला आलेले नाहीये, मी नुसती तुम्हाला उत्तर द्यायला आलेले आहे. आणि हे लोक जे आहेत ना, हे फसवणारे लोक आहेत. माझं बरोबर पाय ओढतायत पाहिजे बरोबर. मला कळतंय, सकाळीच मला माहीत झालं होतं की हे काय करणार आहेत ते. तर मी 92 वर्षाची आहे. छोट्या मुलांना काय मी ओळखू शकणार नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येतं ना, मी गाण्याची त्यांना अजूनपर्यंत काही विनंती केली नाही. विनंती केली नाही, पण ती नावं आणून सोडली. चुटकुलं सोडायचं असतं फक्त. माझा अवश्य का. ती फार लांब होऊ जाते हो. माझा होशील का काय आणि काय पुढं काय म्हणून दाखवा जरा. वसंत रंगी वनी दिनांती हे गाणी सुरुवात आहे त्याची. माझा होशील का असं आहे. होशील का होशील का. माझ्या वयाच्या बाह्यतून गाणं आठवत आहे. जीवलगाचा उल्लेख झाला म्हणून एक बारीकशी आठवण सांगतो. सुधीर फडकेंचं अर्थात बाबूजींचं गाणं, आणि आता जसा उल्लेख केला, एका गाण्यामध्ये 4 राग. आणि अशा त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाबूजी त्यांना हवं ते निघेपर्यंत, येईपर्यंत ते काढून घेत राहायचे. हे गाणं गायल्यानंतर त्यांनी एका मुलाखतीमध्ये असं जाहीरपणे म्हटलेलं आहे की मी मूर्ती करायला गेलो, पण छिन्नी लागायच्या आधी मूर्ती घडत गेली. कारण इतकं अवघड गाणं, त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी त्याची कल्पना असेल, पण अशा त्यांनी ते त्यांच्या खुबीनं जी काही गायला सुरुवात केली. बाबूजींसारखी एखादी व्यक्ती की जे अत्यंत पर्टिक्युलर असतात प्रत्येक बारीक गोष्टींबद्दल, ती स्वतः असं म्हणणं ही फार मोठी गोष्ट आहे. जोरदार टाळ्या त्यासाठी गाणं असतात. फडके साहेबांचं पहिलं गाणं होतं आशाताई, माझ्या जाळ्यात गावला मासा. ते काहीतरी फार त्यांच्या पद्धतीनं तुम्ही म्हणून दाखवायचं ना. माझ्या आयुष्यातलं पुण्यातलं
पहिलं गाणं फडके साहेबांचं. माझं पहिलं गाणं झालं होतं ते बाळा जोजोरे. आठवतं का कोणाला? बाळा जोजोरे आठवतं? सगळ्या आई लोकांनी मुलींना म्हटलेलं आहे. सगळ्या त्यावेळच्या बायका बाळा जोजोरे म्हणायच्या. या जगातलं माहिती नाही. बाळा जोजोरे 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 बाळा 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 आणि पळून गेलेला. आजकाल बायका पोरांना थोपटाला झोपण्यासाठी झोपवतात की नाही माहिती नाही. कारण त्या बहुतेक बाहेर असतात पार्ट्यांना. आयाम झोपवणार किंवा आया कुठली असेल माहिती नाही. मा कधी गो असं काहीतरी म्हणत कुठली तरी आया झोपवत असेल. आमच्या वेळेला तसं नव्हतं. आमच्या आई आम्हाला छान झोपवायची. गात नव्हती चांगली, एवढं काही सुंदर गाणं नव्हतं तिचं, पण बाबांचं गाणं ऐकून आम्ही झोपायचो. आणि बाळा जोजोरे हे गाणं माझं पहिलं होतं. त्यानंतर फडके साहेबांचं पहिलं गाणं होतं आला चौकत बिजली जसा माझ्या जाळ्यात गोमाचा जळला तो घावला मासा गगावला मासा गगावला मासा गगाव. म्हणजे असं तोंड बदलायच्या. पण आला चौकत बिजली असं करायचं आणि ते करून दाखवायचे. अक्षरशः म्हणजे ते ऍक्शन करून दाखवायचे. आला चौकत बिजली जसा माझ्या जाळ्यात गमाच्या जाळ्यात घावला मासा. कोरस घावला मासा. पण मग बाबूजींसारखंच श्रीधर फडके सुद्धा त्यांच्यामध्ये तसेच गुण होते का? म्हणजे जे हवे तेच काढून घ्यायचं किंवा त्यांच्याबरोबरचा अनुभव कसा होता? श्रीधर खूप छान गाडी करतो. खूपच मेहनत घेतो आणि आम्हालाही मेहनत करायला लावतो. सांज ये गोकुळी ऋतू सांज म्हणजे सांज ये गोकुळी दुसऱ्या दिवशी सांज झाली तिथपर्यंत संपत आहे. पण असे त्याचे वडील नव्हते. वडील एका दिवसामध्ये अर्ध्या दिवसामध्ये गाणं संपवायचे. पण ते शिकवायचेच असं की आपल्याला हे व्हायचं, म्हणजे एकदम कळायचं. आणि हा फार सुंदर गाणी करतो, गातो पण चांगला, छान आहे. ऋतू हिरवाबद्दल बोलताना तुम्ही म्हणाला होता की ते गाणं त्याचं नशीब घेऊन आलं होतं. प्रत्येक गाणं स्वतःचं नशीब घेऊन येतं. दम मारो दम हे गाणं पिक्चरमध्ये एकच गाणं आहे माझं. एकच गाणं आहे. सगळी गाणी दिदीची आहेत. झुमका गिरारी एकच गाणं आहे माझं पिक्चरमध्ये. काय बोलते गाणं, पर्दे में रहने दो एकच गाणं. ती गाणं नशीब घेऊन येतात स्वतःच. आणि ते अजून 52 वर्ष ते अजून चाललेली आहेत. पिया तू त्याचा वेगळंच नशीब आहे. पिया तू अब तो आजा. आता नाचायला लागते. याच गाण्याच्या निमित्तानं ते तो प्रसंग या गाण्याच्या निमित्तानं झाला होता का? तुम्ही कुठेतरी गाडीतून जात होता आणि याची रिहर्सल करताना ड्रायव्हरला असं वाटलं तुम्हाला काहीतरी बरं नाहीये. ते गाणं आजा 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 मैं हूँ प्यार तेरा आजा 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 त्या गाण्यामध्ये मी रिहर्सल आरडी बर्मन माझ्याकडे आले. त्यावेळेला ते आरडी बर्मन नवीन होते. आणि माझ्याकडे येऊन म्हणाले की आशाजी आप मेरा गाना गाएंगे. मैं आद्यता बोली कि मेरा गाना तो काम ही है, गाइए, सुनाइए आप गाना सुनाइए. और उन्होंने जब गाना सुनाया मुझे कि आजा आजा गाना त्यावेळेला माझी
आशा भोसले खाली आली पटकन. अरे बापरे, हे कसं गाणं गाणार? हे गाणं गाण्याचं कसं? हा कधी केलं ना नाही आपण. क्लासिकल गाणं आणि फिल्मची गाणी मध्ये असं काही नव्हतं. मी खारला त्याचं घर होतं, तिथून रिहर्सल करत करत मग माझ्या गाडीमध्ये बसून पेडर रोडपर्यंत, आमच्या बाजूला एक काय हे आहे, जसलोक नावाचं हॉस्पिटल आहे. तर मी हा 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 अशी करत करत गाडीतून येत होते. माझा ड्रायव्हर मला बोलला, बाई गाडी जसलोक में ले लू क्या? काय रे मेल्या, कशाला गाडी घेतोस तिकडं? मला काय झालं? नाही, आपको सांस चढ रही है. अशी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करता 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 ज्या दिवशी रेकॉर्डिंगचा दिवस आला त्या दिवशी मी घाबरले. आणि त्यावेळेला एक आर्टिस्ट असतो, दररोज होतो, तर मी घाबरले. तर मी दीदीच्या खोलीमध्ये गेले आणि अशी चटपट 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 इकडून तिकडं फिरत होते. आणि ती अशी लांब केस अशी घेऊन अशी बसलेली होती करत करत. मराठीमध्ये बोलली होती, अशी काय तू झटपट झटपट इकडं तिकडं फिरतेस, तू चटपट चटपट काय करतेस तू? आशा काय झालंय तुला? अशी चटपट चटपट काय फिरते? काय ग दीदी, ते गाणं चांगलं नाहीये, ते मला येईल की नाही वाटतंय. आणि रफी समोर आहे, तो चांगलं गाऊन गेला तर माझं काय नाव राहणार? ती अशी हसली. तुम भूल रही हो, तू मंगेशकर पहली है, बाद में भोसले. आणि मी गेले आणि मी ते गाणं छान गाले. मला 500 रुपये मिळाले त्याच्याबद्दल. कारण त्यांनी ठरवलं होतं, जो चांगला गाईल त्याला 500 रुपये द्यायचे. नासिर आणि पंचमची भेट होती. नासिर हारला, पंचम जिंकला. पंचमदांचा गाण्याच्या बाबतीतला, कंपोजिशनच्या बाबतीतला वेडेपणा सर्व श्रोते सगळ्यांना माहिती आहे. एखादी लक्षात आत्ता डोक्यात असेल अशी आठवण, वाद्यांवरचे त्यांचे प्रयोग? त्यांनी पहिल्यांदा ब्रास हा इंडस्ट्रीमध्ये आणला. ब्रासवर त्यानं जे म्युझिक केलं, पहिल्यांदाच तुम्हाला आठवत असेल तिसरी मंजिल. तिसरी मंजिलचं जे ब्रास त्यांनी वापरलाय, डा 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 डम डा 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 डम डा 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 डा. आठवतं तुम्हाला? कोणी पंचमचे प्रेमी असतील त्यांना सगळ्यांना आठवतं. पंचमचे प्रेमी असतील तर पंचमनी तो ब्रास आणला यावेळेला. आणि त्यानंतर त्यानं जी गाणी केली ती सगळी वेगळ्या तालातली गाणी केली. आपल्याकडे तो ताल होता ढेम ढेम टाका टाका ढेम ढेम टाका टाका, नुसता ढोलकवर आणि तबल्यावर हाच ताल चालायचा. कुठलंही गाणं तुम्ही बघा, नौशादचं बघा, कुठलंच बघा, पण त्यानं भासानवा आणला, त्यानं जॅज आणला. जॅजमध्ये अतिशय अवघड गाणं बनतं आणि त्यानं ते आणलं. आणि त्यानं सगळे इन्स्ट्रुमेंट वेगळे वेगळे यूज करायला सुरुवात केली. आणि तो हुशार होता. तो A to Z तो स्वतः करायचा आणि तो उभा राहायचा सेटवर आणि प्रत्येकाला सांगायचा, इसको हे बजाव, हे बजाव, हे अशा जी अभ्यासा करायचा. इतका तो मोठा म्युझिशियन होता, एवढा मोठा म्युझिक डायरेक्टर होता की त्याला जे बघितलेले आहे त्यांनी ते नशीबवान लोक. आणि आता त्याचे म्युझिक जे ऐकतायत ते पण नशीबवान लोक आहे. कारण त्याची गाणी फार म्हणजे फारच चांगली गाणी त्यानं केलेली आहे. बाहों में चले आओ त्याचा सुंदर गाणं आहे. कुठलं गाणं म्हणाल, आम्हाला कळलं नाही. तुम्हाला कधीच कळणार नाही, मी कधी सांगणार नाही. बाहों में चले आओ हो हमसे सनम क्या पर्दा, हो
हमसे सनम क्या पर. थँक्यू सो मच. ती गाणी फार फार सुंदर असायची आणि गायला खूप मजा यायचा. आणि ज्या दिवशीचं रेकॉर्डिंग असेल त्या दिवशी मला सगळे लोक सांगायचे की आप हमको पंचम के रिकॉर्ड में बुलाइएगा, हमको देखना है उसका रिकॉर्डिंग कैसे होता है. लोग आके बैठते थे उसका रिकॉर्डिंग देखते थे. मजेदार. ती गाणी अजूनही अजरामर आहेत आणि मला नाही वाटत पुढची कित्येक वर्ष त्या गाण्यांचा पगडा आपल्यावरून कधी हटू शकेल. इथं पंचमदांसाठी कडकडीत काळ गाण्याबरोबरीनं खाण्याची आवड कशी जोपासता? कारण आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्ही स्वतः खवय्या तर आहातच, पण स्वतः अप्रतिम स्वयंपाक बनवता आणि तुमची बिर्याणी ही जगप्रसिद्ध आहे. अच्छा. लहान मुलं होती माझी. माझं मुलांवर भयंकर भयंकर प्रेम. सगळंच आयांचं प्रेम असतं. पण माझ्या एवढं काम करून एवढं मुलांसाठी करणारी बाई मला वाटत तर कमी असेल. कारण सकाळी 7ला बाहेर पडायचं, त्यावेळेला मुलांना शाळेत सोडायचं. माझी मुलगी फार दुष्ट होती, म्हणजे हट्टी होती. तिच्या ढुंगणावर असं मारत 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 तिला क्लासमध्ये नेऊन सोडायचे, कारण तिला लाज वाटावी म्हणून. पण ती काय महिनाभर तिला लाज वाटलीच नाही. मला महिनाभर तिला मारत सोडावं लागेल. अशी मुलांचं बघणं, मुलांचं जेवण बघणं, नंतर कामाला जाणं, दिवसभर काम करणं, रात्री 2-2, 3-3 वाजता घरी यायचं, परत घर बघायचं, असं म्हणजे माझं आयुष्य असं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये माझा मुलगा अलाळा थोडासा 5 वर्षाचा झाला तर तो माझ्याकडे असा बघायचा आणि म्हणायचा, म्हणजे मी कामावरनं गेले की अशी पर्स ठेवली, आई तू काय करते? मला त्याचा आवाज आणि ते सगळं माहीत असायचं की तू काय करते म्हटले जेवण दे मला. आणि त्याला जेवण चांगलं आवडायचं तेव्हापासून. मग मी जायचे फ्रीजमधलं काहीतरी काढायचं, हे करायचं, बिर्याणी करायची, चिकन करायचं, मटण करायचं, काहीतरी करायचं. मग त्यानंतर थोडे मोठे झाल्यानंतर ते म्हणायला लागले की त्या आंटीकडे ना कबाब फार चांगले असतात. मला आवडायचं नाही, मी जळायचे. आंटीकडे कबाब चांगले कसे? मग मी जाऊन सगळ्यांच्या घरी कधी जेवायला गेले, कधी कुठं भेटले, कुठं काय. आता त्यावेळी पण सारखा हा इंस्टाग्राम नव्हता की काही वस्तू मिळतात, तर त्यावेळेला आम्हाला विचारावंच लागायचं. मी जाऊन मंजू साहेबांच्या बायकोला विचारायचे, कुणाच्या मुसलमान बाईला विचारायचे की कबाब कसे करतात. असं करून 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 ते म्हणतात, बेगम कुछ बीबी कुछ नहीं है उसमें, क्या है उसमें, कुछ नहीं, ये डालना है वो डालना है. 2-3 चीजें छुपा लेते थे. तो मैं अपने मन से वो जमा लेती थी कि लौंग भी होगी, दालचीनी भी होगी, तो वो दबा लेती थी. ऐसे करते करते मैंने खाना सीखा. इतना खाना सीखा कि लड़के ने बोला कि अभी तो किताब लिख. मैंने कहा किताब कोई पढ़ता नहीं है और कोई कुछ नहीं करता है. तो उसने होटल बनाया, रेस्टोरेंट बनाया. रेस्टोरेंट पहले दुबई में बनाया, फिर सारे गल्फ में हो गया, पूरे गल्फ में, खाली मस्कत पे नहीं है, बाकी सब गल्फ में है. फिर बर्मिंघम में 2 हैं, मैनचेस्टर में 1 है. ऐसे ही हमारे 14-15 रेस्टोरेंट आशाज करके रखे. आप रेस्टोरेंट का नाम आशाज. आशाताईंची परवानगी असेल तर आज एक खुलासा मला इथे करायचा आहे. कदाचित असं मला वाटतं आतापर्यंतच्या कुठल्या मुलाखतींमध्ये जाहीरपणे याबद्दल कोणी सांगितलेलं नाही किंवा कोणाला फार माहिती नाहीये. आणि त्यासाठी मी विघ्नेश जोशींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी काही गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवल्या. आशाज सगळ्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. तिथलं जेवण सगळ्यांना खूप आवडतं. तिथली गल्फ कंट्रीज मधली लोक सुद्धा अत्यंत चवीनं त्याचा आस्वाद घेतात. पण त्याच्या मागची जी सिक्रेट रेसिपी आहे ती काय ती फार कोणाला माहिती नाहीये. आजही आशाताई लालबाग वगैरे भागामध्ये मसाले घ्यायला स्वतः जातात. कांडपवाल्याच्या इथे उभं राहून त्या कुटून दळून घेतात आणि ते वाटण, ते मसाले तिकडे पाठवले जातात. म्हणून ती चव अजूनही तितकी सुंदर आहे. खरंय की खोटं? नाही, तुझं
लालबागच्या राजाच्या पाठीमागं ते दुकान आहेत सगळे, तिकडं चव्हाणांचं दुकान आहे, तिथं मी जाऊन माझे मसाले करून घेते. आणि तिथं मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणी खोबऱ्याची चटणी बाहेर खात असाल ते खाऊ नका, कारण तिथं खोबरं असतं ना ते पायानं ढकललं जातं आणि त्या चटणीमध्ये ते तुटलं जातं आणि त्या चटण्यात पाकिटामध्ये भरून विकतात. मी ते बघितल्यानंतर चटणी सोडून दिली, घरचीच खायची. आणि मग तिथं मसाला करून मी एवढी मोठी कढई असते त्याच्यामध्ये सगळं भाजायचं करायचं, सगळे मसाले तयार करून 1 महिन्याचे 1 वर्षाचे असतात. मी तिकडं पाठवते ते 2-2, 3-3 महिन्याचे आणि तसं मसाले मी करते. सगळं बहुतेक माझंच असतं. तशीच स्वयंपाकाची आवड तुम्ही बोलता बोलता मगाशी म्हणालात की आजकाल या ज्या ऑनलाईन काही सोयी झाल्यात घरी भाज्या आणि सगळ्या वस्तू येण्यासाठी, पण तुमचा अजून त्यावर विश्वास दिसत नाहीये. कारण नुकताच एक प्रसंग असा घडलाय, सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय मोहनजी भागवत हे तुमची भेट घेण्यासाठी घरी आले होते, येणार होते जेवायला, आणि या सकाळी पदर खोचून भाजी मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी भाजीची खरेदी करून स्वतः स्वयंपाक बनवला. मात्र खंत एकाच गोष्टीची होती की ते व्हेजिटेरियन होते. व्हेजिटेरियन जेवण करायचं म्हणजे 4 भाज्या तरी 5 भाज्या कराव्या लागतात, 2 चटण्या, कोशिंबीर आणि कोशिंबीर 2-3 कराव्या लागतात, गोड तरी काही करावं लागतं, पुरणपोळी वगैरे, खीर वगैरे काहीतरी. पण झालं सगळं छान झालं. मला असं वाटलं होतं की मटण करता करता मासे करता करता विसरलं असेल मी, पण विसरले नव्हते ते जेवण. कारण माझी आई अतिशय म्हणजे अंड न खाणारी, अंड पण न खाणारी अशी ब्राह्मण होती. अशी ब्राह्मण होती की ते आमच्या हातचं ताटात हात घातला की मारायची आम्हाला हातावर, आणि ती खात नव्हती. त्यामुळे आमच्या घरात भाज्या पुष्कळ व्हायच्या आणि त्यामुळे भाज्यांची सवय, म्हणजे मी खात नाही पण पण मी करू शकते. पण तुम्हाला व्हेज मध्ये भेंडी फार आवडते ना? काय मत आहे तुमचं भेंडी बद्दल? देवाला सांगते, हा प्रकार तू का बनवलास? हा आणि पालक, हे 2 भाज्या मला म्हणजे भयंकर वाटतात. मला कौतुक वाटतं लोक भेंडी खातात त्यावेळेला त्यांच्याकडे बघत बघत. कौतुक वाटतं की चिकट कसं खातात. पुन्हा एकदा गाण्यांकडे मी येतो. कार्यक्रमाच्या शेवटाकडे बराच वेळ पाण्याचा घोटही न घेता त्या गातायत, गप्पा मारतायत, प्रसंग किस्से इतके रंगवून सांगतायत. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना मजा येत असेल आणि खूप तुम्ही सगळेच एन्जॉय करत असाल. येते मजा? अशा तऱ्हेने अजून मी फार आग्रह न करता गाणी स्वतःहून त्यांना वाटलं तर आपली काही हरकत नाही ना? मी काही आग्रह करत नाही. तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल एखाद्याला तर विचारा, 2 माणसांना. गाणं ऐकायचंय म्हणतात, हा प्रश्न नाहीये, हे ऑर्डर आहे. गाल का असा प्रश्न चालेल? काही जिज्ञासा असेल माझ्या आयुष्याबद्दल असं, पण तुम्ही विचार करून ठेवा, त्यांच्याकडे माईक पोहोचवायची व्यवस्था. तोपर्यंत मी एक प्रश्न गाण्यांबद्दल विचारू. त्यावेळेला मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू असताना, आयुष्यात संसार, मुलं सगळं सांभाळत असताना ते बाजूला ठेवून गायचं कसं जमलं? कारण त्यावेळेला तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी येतं दिवसाला 4-4 गाण्यांचं सुद्धा रेकॉर्डिंग असायचं, आणि मदन मोहन असतील, इतर संगीतकार असतील, वेगवेगळी गाणी एका दिवसात, कधी गझल असेल, कधी भावगीत असेल. तर हे कसं मॅनेज करायचं तुम्ही? काय मनामध्ये तेव्हा ठेवून ही वेगवेगळी गाणी एकाच दिवसामध्ये? संसारात सगळ्यांना दुःख असतं किंवा सुख असतं, पण दुःख तर असतंच. सर्व सुखी असा कोणी नाहीच आहे जगामध्ये, नाहीच आहे सर्व सुखी. पण ती सगळी दुःख आपली बाजूला ठेवायची आणि काम करताना कर्मण्ये वाधिकार असते वा फलेषु करा, हे तुम्हाला माहीतच आहे. तर तुमचं कर्म तुम्ही जर केलं बरोबर तर बरोबर आहे. माझं कर्म काय होतं? गाणं. मला गायचं होतं, मला माझी मुलं मोठी करायची होती.
माझ्या मुलांसाठी माझं जसं झालं तसं होऊ नये म्हणून मला खूप त्रास घ्यावा लागला. आणि मी मुलं मोठी केली, 3 मुलं मोठी केली, त्यांची लग्न केली आणि सगळे संसार वगैरे माठाण करून दिले. तेवढ्यासाठी मला काय करावं लागलं, माझे कसलेही विचार दुःखाचे असो माराचे असो काही असो, माईक समोर आल्यानंतर माईक हा देव आहे माझा आणि याच्यासमोर मला गायचंय, कुठलंही गाणं गायचंय. गाणी कुठलीही मिळतात, एखादी साजूक गाणं मिळतं, एखादं वात्रट गाणं मिळतं, एखादं त्याच्यापेक्षा वात्रट. मला त्याच्याशी काही काम नव्हतं. धान्य टाकत राहायचं, झाड कुठलंही उगवेल हा म्हणतो. धान्य टाकत दाणे टाकलेच पाहिजे, शेवटपर्यंत दाणे टाकले पाहिजे, कुठलं तरी एक झाड येईलच. त्यामुळं मी गायच्या वेळेला अजिबात दुःखांचा विचार नाही करायचा. घर नाही मला, मुलं नाहीत मला, काही नाही मला, फक्त हे गाणं पहिलं गाणं माझं आहे. याच्यात मी फेल झाले आयुष्यातभर मला गाणं मिळणार नाही. हे 15व्या गाण्याला पण मी असंच म्हटलेलं आहे, 1500 गाण्याला पण म्हटलेलं आहे, 15,000 गाण्याला पण मी असंच म्हटलेलं आहे. माझं पहिलं गाणं आणि माझं रेकॉर्ड आहे माझ्या 60 सालापर्यंत 11,000 गाण्याचं रेकॉर्ड आहे. 60 सालापासून आतापर्यंतचं रेकॉर्ड झालेलं नाही आहे. आणि ते मला वाटतं प्रसाद महाडकर करणार आहेत. आणि प्रसाद महाडकर आणि नेरुरकर, हे विश्वास नेरुरकर यांनी पुस्तकं काढलेली आहेत सगळ्यांची. तसं ते माझं आता पुढचं 60 सालापासूनचं पुढचं काढणार आहेत. आता काय विचारायचं? आत्ता तुम्ही जे बोललात त्याचाच धागा पकडत मला एक किस्सा आठवला. यशवंत देवांना कोणीतरी विचारलं की आशाताई, लताताई यांना गाणं शिकायला किती वेळ लागतो. तर त्यांनी सांगितलं, अहो त्यांना फार उत्तम अभिनेत्री आहेत, जितक्या उत्तम गायिका आहेत त्यापेक्षा उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांना गाणं आलेलं असतं, समोर बसलेल्या संगीतकाराला वाईट वाटू नये म्हणून त्या जरा ती हरकत परत सांगा, जरा ती जागा शिकवा असा अभिनय करतात आणि शेवटी तसं गाऊन दाखवतात, म्हणून त्या तेवढ्या ग्रेट आहेत. त्या पुढच्या प्रश्नात त्यांना विचारलं, साधारण किती वेळ लागतो एखादं गाणं शिकायला आशाताईंना किंवा लता दिदींना. त्यांनी दिलेलं उत्तर फार समर्पक होतं. ते म्हणाले, आरशा समोर उभं राहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसायला जेवढा वेळ लागतो त्याहून कमी वेळात आशा आणि लता गाणं शिकतात आणि गातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं, ज्या निष्ठेनं त्या माईकला देव मानून इतकी गाणी गात आहेत. यशवंत देवांचा माझा फार वेगळा संबंध होता. मी त्यांना खूप खूप वर्षापूर्वी भेटलेले होते, म्हणजे 50s मध्ये मी त्यांना भेटलेले होते. त्यावेळेला ते HMV मध्ये काम करायचे आणि त्यांना भरपूर केस होते कुरळे. त्यानंतर ते हळूहळू गेले म्हणा, पण त्यावेळेपासून त्यांना मी ओळखत होते. नंतर ते माझ्या घरी यायचे, खूप वेळा बसायचे. त्यांची मतं होती की बायकोनं कसं वाढावं, नऊवारी पातळ घालून पाटावर नवऱ्याला बसून समोर पाठ ठेवून तिनं वाकून वाढावं. म्हटलं तुमची स्वप्न आहे, ही स्वप्न तुम्ही आता काढून टाका व्यवसाय. म्हटलं असं कधी होणार नाही आता, तर तुम्हाला टेबलावरच जेवावं लागेल. तर आणि त्यांच्याकडे मी गेले आणि सांगितलं एक 10 वर्षापूर्वी, म्हटलं मला गाणं शिकवा व्यवसाय. तर हसायला लागले ते, तुम्हाला गाणं शिकवणं म्हणजे तुम्हाला मी गाणं शिकवणार नाही पण समजावून देतो. त्यांनी जे समजवलं ते इतकं छान होतं. ते म्हणाले, गाणं शिकताना, गाणं सूर लावताना तुम्ही डोळे बंद का करता? का करता? तुम्हाला कानाला ऐकायला येत नाही? डोळ्याने ऐकता तुम्ही, या डोळ्यात ते तुम्हाला वाटतं की गाणं मला बरोबर आहे. सा म्हणा. मी म्हटलं सा म्हणा, डोळे बंद का केले? म्हटलं सा म्हटलं आठ्या का घातल्या? आठ्या का मी तुमचा सूर लागणार आहे? म्हणाले गाताना तुम्ही हात का असे करता? म्हटलं
म्हणजे ताण घेताना तुम्हाला हाताने ताण घेता तुम्ही, तुमचा हात थांबवा, गळा तुमचा फिरत नाही का बघा, तो गेला ना गळा, तर हाताने का तुम्ही ताण दाखवता. सूर लावा, पक्का सूर लावा, हलू देऊ नका सूर. विसरशील खास मला, त्याच्या शब्दांवर फार जोर असायचा. दृष्टिआड होता विसरशील खास मला, दृष्टिआड होता वचनेही गोड गोड, देसी जरी आता. दत्ता विसरशील खास मला. इथं बसलेल्या माझ्या मित्राने की हरकत मी विसरले होते, ती मला आठवण करून दिली, त्यामुळे मी त्याला म्हटलं दत्ता खास मला. देशी जरी आता विसरशील. त्यांचं फार गाण्यावर असेल. सरळ आपण गालो की ताना वगैरे घ्यायचे म्हणजे ते, पण सरळ गायचे ते. विसरशील खास मला म्हटलं दिवसात जरा हळू गाऊ का. विसरशील, तुम्ही तुमचं काही करा, तुला सगळं येतं. इतक्या सिनियर संगीतकारांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे, जसं मी मगाशी उल्लेख केला, अनेकांना तुम्ही उभं केलंय, तरी सुद्धा कलाकाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काळानुसार रेलेव्हंट राहणं. एक फार मोठ्या कलाकाराचा एक किस्सा असा होता की त्यांच्या ऑफिसमध्ये भेटवस्तू ठेवलेल्या होत्या, कोणीतरी भेटायला गेलं आणि त्यांना विचारलं की अरे एवढ्या गिफ्ट्स तुमच्या ऑफिसमध्ये कसं काय. म्हणजे मी जेव्हा उमेदीच्या काळात होतो तेव्हा हे सगळे भेटवस्तू म्हणून मला दिले, पण ती उघडली का नाही. त्याच्यावर दिलेलं त्यांचं उत्तर मनाचं म्हणजे काय म्हणू आपण, पाणी पाणी करणारं कदाचित वाटेल. ते म्हणाले की जब ये गिफ्ट्स मुझे मिले तो ये खोलने के लिए मेरे पास समय नहीं था, और आज इन गिफ्ट्स को खोल के देखने के लिए हिम्मत नहीं है. काळानुसार कलाकार विस्मरणात जातो, रेलेव्हंट राहत नाही, पण तुमचं करायचं काय. कारण तुम्ही त्या काळातली गाणी, त्या काळातले संगीतकार, आणि कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तुम्ही हुस्न तेरा तोबा तोबा पण गाता, गुलाबी साडी पण गाता. आजच्या कलाकारांची, आजच्या पिढीला आवडत असणारी ही गाणी तुम्हाला किती आवडतात, ती गाताना काय मजा येते. अथर्व सुदामे बरोबर तुम्ही रीलही करता, आणि आजही तुम्ही आम्हाला त्या कारणामुळे अत्यंत रिलेव्हंट वाटतं आणि रिलेव्हंट असणार आहात. पण कसं वाटतं तुम्हाला ही गाणी किंवा हे परफॉर्म करताना, ऐकताना, त्याच्यावरच्या आमच्या रिॲक्शन्स बघताना. जमान्याबरोबर बदलावं अशी माझी हे आहे. जे जमान्यात एका जमान्यात राहिले ते तिथंच राहिले. जमाना पुढे निघून गेला. जमाना आता याच्यामध्ये आला, तुमच्या आयफोन मध्ये आला, मोबाईल मध्ये आला, आणि तुम्ही जर तिकडे बसून राहिला असता, आता जर मी तुम्हाला सांगते दीदी आमची असते तर रस्ते राहू शकते, रफी रस्ता राहू शकता, कोणी ते त्यांच्या ह्याच्यामध्ये अडकले होते. मी तेव्हापासून माझ्या बहिणीसारखा आवाज मला ठेवायचा नाही, कारण ती आहे. ताजमहाल असताना ताज हॉटेलला कोण जाणार. ताजमहाल आहे ती, तिच्यासारखा आवाज मला ठेवायचा नाही. मी माझा आवाज बनवणार, मी माझी गायकी बनवणार, मी आशा भोसले होणार. तेव्हापासून 56 मध्ये मी हे गाणं गायलेले आहे. तेव्हापासून मी सुरुवात केली की बदलायचं, असं सगळं करायचं. सगळं फॉरेन आपल्याला हे करायचंय, फॉरेनचं स्टाईल घ्यायचं आहे. आपलं स्टाईल, आपण रागदारी तर झालेली का आमच्याकडे. अरे जग
आवरे करम सो करे वही अल्लाह अरे जग बाबा तसं शिकलेल्या चिता आहेत आमच्याकडं. आम्ही क्लासिकल सिंगर आहोत, पण हे 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 हो 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 हा 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 हे 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 पण करावं लागतं. हे जमाना बरोबर चालायचं आहे. आत्ताचा जमाना किती वेगळा आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला अर्ध्या लोकांना माहीत असेल, इथे यंगस्टर जर असतील 18 वर्षाचे तर त्यांना माहीत असेल, पण माझ्यासारख्या लोकांना माहीत नाही. आता गाण्यामध्ये ताना घ्यायच्या नाही, आवाज कमी ठेवायचा, उंच जायचा नाही, म्हणजे एकदम साधं गाणं पाहिजे, ते पण डान्स करतो, असं जमाना आलेला आहे. याच्यामध्ये मी उतरणार नाही, कारण आता वय नाही आहे, पण मी उतरू शकते. पण तुम्ही केलंय ना ऑलरेडी. मी उतरू शकते. कुठलं गाणं होतं ज्याला तुम्ही, ती फार अवघड स्टेप होती, फार अवघड होती का स्टेप ती? ते हुस्न में तेरा तौबा तौबा, काय काहीतरी फारच अवघड स्टेप होती वाटतं. काय अवघड होते हो, मी काळा चष्मा पण घाले होते. माझ्या बर्थडेला मी काळा चष्मा पण घाले होते. नंतर प्रोग्रामला मी हा हे पण घाले, ते तोबा तोबा. हो ना, त्याची पण स्टेप पण केली म्हणे तुम्ही. नाही विचारतो मी. आता स्टेप करून दाखव. नाही नाही, असं कोणी म्हणत नाहीये, आम्ही आपला उल्लेख केला फक्त. काय याच्यामध्ये काय हो, हुस्न तेरा तौबा तौबा, हुस्न तेरा तौबा. माझं भामटेपणा त्यांना आधीच कळलेलं असतं, तरी सुद्धा तुम्ही इतकं प्रेमाने करताय, मला फार त्याबद्दल खूप आदर वाटतोय मनातून. आता तुम्ही तंत्रज्ञानाबद्दल, मोबाईल बद्दल बोलला. आता सगळ्या लक्षात आहे, तुम्हाला सांगते. हो, मला आवडणारे फडणवीस पण. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, देवा भाऊ, सगळ्यांचे लाडके देवा भाऊ. तुम्ही टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला, काळानुसार बदलताना मोबाईलमध्ये सगळं आलंय. आता अजूनही भीतीदायक म्हणता येईल किंवा सगळ्या जगाला चिंता भेडसावते की याचं स्वरूप पुढे काय होईल, असं तंत्रज्ञान म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मधल्या काळामध्ये काही प्रयोग आले, लोकांना आधी गंमत वाटली की रफी साहेबांच्या आवाजामध्ये आत्ताचं आधुनिक गाणं हे AIच्या साथीनं कुणीतरी ऐकवलंय. त्याचं फ्युचर काय होईल, खऱ्या गायकांची गरज पडेल की नाही, इथपासून अनेक प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेत. या AI बद्दल तुम्ही ऐकून असालच, तुम्ही एवढं सगळं बघता ऐकता रोजचं. तुम्हाला काय वाटतं, या टेक्नॉलॉजीचा फायदा तोटा, त्याचं पुढचं स्वरूप कसं असेल? मला असं वाटतं की ज्या वेळेला समुद्र मंथन केलं त्याच्यामध्ये एक विषाचा गडा आला होता आणि एक अमृताचा गडा आला होता. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही अमृतासारखी पण आहे आणि विषासारखी पण आहे. ही टेक्नॉलॉजिकली माणसाची बुद्धी, सोचण्याची, विचार करण्याची गतीच घालवून टाकणार. आज तुम्हाला तुमच्या बायकोचा नंबर सुद्धा लक्षात आहे का, विचार करा. नंबर लक्षात आहे कुणाचा नंबर, इथं काढलं की ते होतं. कशाला नंबर काढले, त्याच्यावरनं तो हिशोब केला की होतो. हिशोब करायला गडबड. बेक बे बेतुनुसार बेत्रिक सहा बेचे कशाला म्हणायचं, परोसा म्हणायची गरजच नाही. तिथं लिहिलेलं असतं आणि ते लिहिलेलं असतं. बघतात, मी माझ्या सुनेला बघते, रेडी झालेली असते ती, ते जेवून बसलेली असते, काय ते पटपट 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 करत असते. काही वेळेला खूप छान आहे, काही वेळेला चांगलं नाही. पैसे तुम्ही भरता, कोणाला भरता, काय भरता, कोण तिथं मध्ये येणार आणि कोण खाऊन जाईल हे पण माहित नाही. नोट द्यायच्या आपल्या किंवा चेक द्यायचा आपला, हे सरळ हे असायचे. पण आता माझं मत कुणाला पटणार नाही. आता माझ्या आवाजामध्ये गाणी करणार आहेत, पण माझं फिलिंग कसं आणणार, माझा आवाज येईल. आता मी असं म्हणते, रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे. हे कसं म्हणणार, मशीन कसं म्हणणार आहे, श्वास कसा घेणार मशीन.
मला पटत नाही. पटतं पण काही वेळेला पटतं पण काही लोक असे. आता बघा कार्डाची मजा बघा. तुम्ही कार्ड स्वाईप करता आणि पैसे भरता. तुम्हाला कार्ड आहे त्यावेळेला कॅश भरायला लागते. त्यावेळेला तुम्हाला कळतं की आपण कॅश देतोय. त्यावेळेला तुमचा हात आवरला जातो. 2 चिजा कमी करा रे, हात आवरा. पण कार्डामध्ये 2 चिजा नाही. कार्ड आहे लक्षातच येत नाही की आपल्याला भरायचंय पहिल्यांदा. आणि त्यावेळेला माणूस मोठा आहे की ना कार्ड आहे माझ्याकडे असं करून जातो. मी बघत असते माझ्या कार्ड घेऊन गेलेले आहे. कार्ड बिल भरत असतो आम्ही. पण जगाचं जे गणित आहे ते सगळं विस्कटलेलं आहे. आणि माणुसकी पण पहिल्यासारखी राहिली नाही. गरिबासाठी प्रेम राहिलं नाही अजून कोणामध्ये. कोणाला मदत करावी हे पण राहिलं नाही. मी बघते इतके वर्ष बघते. माझी सासू सांगायची बाई रुपये म्हणा मिळाला 8 आणे खर्च कर, 8 आणे गरिबाला दे, 8 आणे जपून ठेव, 4 आणे जपून ठेव. रुपयातनं 8 आणे खर्च कर, 4 आणे जपून ठेव, 4 आण्याचा म्हणजे गरिबांना दे. म्हणजे त्यावेळेला असा विचार होता ज्यावेळेला पैसे नव्हते कुणाकडं तरी सुद्धा ते असे म्हणायचे. तर असं व्हायला पाहिजे नाही की गरिबाविषयी सगळ्यांनाच हे वाटलं पाहिजे, दया आली पाहिजे किंवा दया नका म्हणून त्यांना मदत केली पाहिजे. असं सगळं म्हणजे सगळं विस्कटलेलं मला दिसतं. याचा धागा घेऊन एक प्रसंग मगाशी मी सांगणार होतो तो इथे जास्त योग्य आहे असं मला वाटतं. वसंत प्रभूंचा एक किस्सा आहे. कळेना अजूनही माझे मला असानी काय गुन्हा केला. या गाण्याच्या वेळेला टेक ओके झाला. वसंत प्रभूंना अशा त्यांनी विचारलं की आता तुमच्या मनाप्रमाणे झालंय ना तर मी एक जरा माझ्या पद्धतीनं प्रयत्न करू का. ते म्हणाले ठीक आहे हरकत नाही. आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी दुसरा टेक केला. तेव्हाचे रेकॉर्डिस्ट होते माधवराव माडगावकर. तर आशाताईंचं गाऊन झाल्यानंतर त्या गेल्यानंतर त्यांनी विचारलं की ठीक आहे आता 2 टेक ठेवलेत तर आपण कुठला ओके करायचा. वसंत प्रभू म्हणाले अर्थातच दुसरा. म्हणजे का. त्याच्यावर वसंत प्रभूंचं उत्तर असं होतं की सूर लावून गाणं हा संगीतातला नियम झाला पण जीव लावून गाणं हे संगीताबद्दलचं प्रेम व्यक्त करतं. जे AI सारखे कितीही टेक्नॉलॉजी जीव देत आशाताईंचं जे जीव लावून गाणं आहे त्यामध्ये सर्वस्व झोकून देऊन गाणं आहे ते कधीही कोणी त्याची जागा घेऊ शकत नाही. आपल्या या मुलाखतीच्या गप्पांच्या शेवटाकडे आपण येतोय. अशाताई 12,000च्या वर गाणी वय वर्ष 9-10 ते वय वर्ष 92 या काळात मिळालेले असंख्य मानमरात. महाराष्ट्र भूषण भले थोडंसं उशिरानं मिळाला असेल, पद्मविभूषण मिळालंच मोठं, भारतरत्न. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं होतं की मिठाशिवाय जेवण कर पण दरवाजाच्या बाजूला जे घर आहे त्या घरामध्ये जाऊन मीठ मागू नकोस. मागायची सवय चांगली नसते. आणि म्हणून माझ्या आयुष्यभर मी कधी कुणाला काहीही मागितलं नाही. तसंच मला जे पद्मविभूषण मिळालं, दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले किंवा जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळालं, जितके डॉक्टरेट मिळाले ती माझ्या कर्तबगारीवर माझ्या याच्यावर मिळाली. मी कुणाकडे काही मागितलं नाही आणि मागणार नाही. तुम्हाला गरजही पडणार नाही कारण असंख्य करोडो रसिकांचं प्रेम. आणि हे जे बसलेले आहेत हे कुणाला मिळतं एवढं प्रेम. हे भारतरत्न मला मिळालेलं आहे. असं प्रेम कुणाला मिळतं असं प्रेम मिळतं. इतकं प्रेम कुणालाही मिळत नाही. फक्त मोदींना मिळतं. पण आमच्यासारख्या गाणाऱ्यांना म्हणजे संगीत म्हणा सिंगर म्हणा त्यांना प्रेम करणारे इतके वर्षापासून तुम्ही नसता तर मी आज इथं बसलेच नसते.
80 वर्ष तुम्ही मला ऐकतात, तेवढं धाडस आहे त्यांच्यामध्ये. बापरे, माझं गाणं धाडसच आहे. 80 वर्ष तुम्ही माझं गाणं ऐकताय, अजून मला तुम्ही समोर बघताय. आणि मला खूप आनंद होतोय की इतके वर्ष मी सेवा केली आणि तुम्ही ती सेवा मानून घेतलीत, त्याबद्दल किती धन्यवाद तुम्हाला देऊ मी. तुम्ही नसतात तर मी इथं आलेच नसते. किती आर्टिस्ट लोकांची गाणी कोणी ऐकली नाही म्हणून त्या निघून गेल्या, आणि माझं तुम्ही ऐकलं गाणं म्हणून मी इथपर्यंत आहे. प्रेम कायम असंच राहील आशाताई. तरी सुद्धा इतकं सगळं मिळवल्यानंतर एखादी खंत मनामध्ये आहे का, आणि पुन्हा आशा भोसले म्हणूनच जन्म घ्यावा असं वाटेल का? म्हणजे माझ्या मनात इतकी खंत म्हणजे अशी असते की मला इंग्लिश येत नाही, मला स्पॅनिश येत नाही, म्हणजे स्पेनला गेले स्पॅनिश येत नाही, जर्मनीला गेलं जर्मनी येत नाही, अमेरिकेला गेले इंग्लिश येत नाही. ही खंत फार आहे मनामध्ये. आपण शिकलो असतो तर फार बरं झालं असतं, पण आपण शाळेत गेलो असतो तर गाणं नसतो एखाद्या वेळेला. आणि माहिती आहे आता या वयामध्ये तर काही शिकणं होणार नाही आता माझं. आणि दुसरी कुठची खंत म्हणाला तुम्ही? नाही, शास्त्रीय संगीत राहून गेलं असं नेहमी तुमच्या बोलण्यामध्ये येतं. बरोबर. मी जर शास्त्रीय संगीत शिकले असते तर मी चांगली गायिका म्हणून शास्त्रीय संगीत गायिका झाले असते, चांगली गायिका झाली असते. कारण मला माहित आहे माझा आवाजाचा धर्म क्लासिकलचाच आहे, आणि जो सूर क्लासिकलला जो आवाज लागतो तो माझ्यामध्ये आहे. आणि मी कधी कधी लोकांची गाणी ऐकते तर बघा, शूरामी वंदिले, शूरामी वंदिले, मला शिर चढते. त्याचं गाणं असं आहे की शूरामी वंदिले, शूरामी वंदिले धारा कीर्ती तपते आचरती सेनापती यशयाची बने शूरामी वंदिले. वय वर्ष 92. आणि आता एक सांगते तुम्हाला, माझा आवाज क्लासिकलचा आहे, पण तरी मी हिंदी गाणी गाते, त्याच्यामध्ये तो आवाज बदलते, त्याच्यामध्ये एक्सप्रेशन बदलते, आणि असं सगळं खिचडी करून गात असते, आणि ती गाणी चालतात. आता मी ज्यावेळेला गायला गेले होते तर तिथं मी गाले, दो लफ्जों की है दिल की कहानियां है मोहब्बत. या गाण्याला न देताना लोकांनी टाळ्या कुठल्या गाण्याला दिल्या. त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं. असं आहे जग. आपण जगाबरोबर चालायला पाहिजे म्हणून मी चालते, आणि आनंदाने चालते, खुशी होते, मजा येते मला. तेव्हा डान्स करताना पण मजेत होते मी. आता तुमचं ते गाणं लागलं होतं ना शिंदे साहेबांचं, त्याच्यात बसल्यापेक्षा डान्स करत. आशाताई, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं 15 वर्षांनी तुम्ही ठाण्यामध्ये आलात, इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, मध्ये मध्ये गाणी, प्रसंग, किस्से, मी केलेला भामटेपणा पण सहन केलात, आणि आम्हाला प्रचंड आनंद दिलात. त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून तुमचे आभार मानतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो. तुम्ही अशाच गात राहाव्यात आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा, कामना